राम राम मंडळी, कसं काय? सो दिस इज मी चारू आणि मी वनीला राहते. जसं की तुम्ही ऐकलंच आहे, माझ्या दिवसाची सुरुवात होते म्हणजे कोंबड्याच्या अलारामनी. ड्रायव्हिंग क्लासवरून आल्यावर मी घेते ग्रीन टी. आता मला भरपूर जण म्हणतात की तू ग्रीन टी पिऊ नको, तू आणखी बारीक होशील. पण मी ग्रीन टी हे माझं बेली फॅट कमी करण्यासाठी घेते. त्यानंतर मी करते माझी एक्सरसाइज केल्यानंतर आई आज पुन्हा ज्वारीचे पापड बनवणार असते, म्हणून आईला मी मदत करते पापड टाकण्यात. आईला वाटते की कालचे पापड कमी झाले आहे, म्हणून ती आज परत बनवते. पापड टाकल्यानंतर मला या पिलांच्या बॉक्सची सफाई करायची असते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आय ड्रॉप देखील टाकायचा असतो. त्यानंतर करते मी माझ्या रूमची सफाई. माझा बेड खूप अस्ताव्यस्त झालेला असतो, म्हणून सर्व सामान नीट नेटकं ठेवते. ऍक्च्युली मला माझ्या बेडवर माझ्या सगळ्या गरजेच्या वस्तू हव्याच असतात, म्हणून त्या बेडवर अशा पडलेल्या असतात. माझं अवतार असं दिसण्याचं कारण म्हणजे मी आज ऑइलिंग केली असते, कारण मला करायचं असतो हेअर वॉश करून आल्यानंतर बघते तर काय, माझी थ्रेडिंग जंगल सारखी वाढली होती. चक्क जंगल दिसत होतं. तर खूप दिवस झाले होते मी थ्रेडिंग केली नव्हती, तर म्हटलं चला आज तर थ्रेडिंग करावीच लागेल. त्यामुळे मी ठाम विचार करते की चला आज जाऊया पार्लर मध्ये. मग काय पटापट मस्त आपलं स्किन केअर आटपून घेते. सुरुवात करते ही टोनर पासून, त्यानंतर सिरम, त्यानंतर मॉइश्चरायझर आणि लास्ट बट नॉट द लीस्ट मोस्ट इम्पॉर्टंट इज सनस्क्रीन डेली वेअर केलीच पाहिजे. अशी मी टकाटक स्किन केअर केल्यानंतर स्वतःला बघून थोडी फ्लेक्स मारते. मग काय जेवण खावण आटपून निघते मी पार्लरला जायला. पार्लरवरून येता येता मी काहीतरी खायसाठी खाऊ घेते स्वतः करता, आणि घरी आल्यावर बघते तर थ्रेडिंग तर खूप सुंदर दिसत होती. पण प्रॉब्लेम इतका झाला होता, मला 36 कोटी देव आठवले होते यावेळेस थ्रेडिंग करताना. इतकी आग झाली असते मला खूप जास्त. सुख दुःख तर चालूच राहते म्हणत. या गमला भुलवण्यासाठी मी करते एक छोटीशी सोडा जिरा पार्टी. ঝিঙ্কা চিকা ঝিঙ্কা চিকা ঝিঙ্কা চিকা ঝিকাঙ্কা মন আমার পাগল হয়ে পদ্ম পাতায় বস का मस्त आफ्टरनून नॅप नंतर खाली येऊन बघते तर काय हा स्टेशनरी वाला दादा आला असतो. मग काय घ्यायचं असो की नाही, पण टाइमपास करायला तर इथं गेलंच पाहिजे होतं. आणि मग घरी जाऊन बघते तर काय आईने धापोडे जे टाकले होते ती काढत होती, आणि मला इतके आवडतात हे. आणि स्पेशली जेव्हा काढते ना ते ओले ओले असतात तेव्हा तर प्रचंड यम्मी आणि टेस्टी लागतात. तर बस भाई, आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा अँड बाय बाय.